2 महिन्यानंतर झालेल्या नाशिक महापालिकेच्या महासभेत पेस्ट कंट्रोल आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले। नगरसेविका किरण गामणे यांनी शहरातील पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरील गंभीर अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनीही ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करत ठेका तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणी केली। इंगोले यांनी सभागृहात सांगितले की सातपूर विभागात पेस्ट कंट्रोलचे काम पाहणारे ठेकेदार नारायण जाधव यांना फवारणीसाठी संपर्क साधला असता माझ्याकडे माणसे कमी आहेत, मशीन घेऊन जा आणि कार्यकर्त्यांकडून फवारणी करून घ्या असे धक्कादायक उत्तर देण्यात आले। महापालिकेच्या लाखो रुपयांच्या ठेक्यावर काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अशी बेजबाबदार भूमिका घेतली जात असेल तर नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अशा ठेकेदाराचा ठेका कायम ठेवण्याचे कारण काय असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शहरात डास आणि कीटकांचा वाढता प्रादुर्भाव, कागदोपत्री फवारणी आणि प्रत्यक्षात नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे पेस्ट कंट्रोल यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले। अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करून ठेका तातडीने रद्द करावा अशी मागणी त्यांनी महासभेत लावून धरली। जो विषय मांडला तो विषय खरं तर महत्त्वाचा आहे। आमच्याकडे सातपूरला आमच्या प्रभागात नारायण जाधव नावाची व्यक्ती होती, तो हे काम करतो। त्या माणसाला एकदा फोन केल्यावर त्याचं उत्तर असं आलं की आमच्याकडे माणसं नाही, मशीन घेऊन जा आणि तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला फवारणी करायला लावा। इथपर्यंत या लोकांची मदत दिलेली आहे। जर याचं उत्तर असे येत असले तर असे कामं ठेवून आणि नागरिकांना वेठीस धरून आपण काय मिळवणार आहोत। आज पावसाळ्याच्या दिवसाची सुरुवात आहे। आज खरं तर विक्रीचा विषय सर्वसामान्य लोकांना आणि असे उत्तर जर या लोकांकडून मिळत असले तर मला वाटतं हे ठेके रद्द केलेले बरे। आणि ग्रामनेत्यांनी सांगितलं त्या पद्धतीने काम झाले तर 4 लोक व्यवस्थित कामगिरी करतील, कारण त्याच्यावर कोणाचं तरी प्रेशर असेल। मी विनंती करतो आणि थांबतो, काही एक विचार तर होईल, परंतु तुमची परवानगी घेऊन 1 मिनिटात महत्वाचा विषय मी संपवतो। पाणी या विषयावर अनेक जण बोलले, परंतु आमच्याकडं कामगार वस्ती आहे। कामगार वस्तीत पाण्याचा खूप मोठा बिकट प्रश्न आहे। राऊत म्हणून अधिकारी आहे, तो बिचारा एकटाच मेहनत करतो आणि त्याच्या खाली मालमोल सुद्धा त्या राऊत साहेबांचं ऐकत नाही। वाईट परिस्थिती। मी धारणकर साहेबांचे अनेक वेळा बोललोय, परंतु जे आता धारणकरांच्या जागेवर संबंधित अधिकारी त्यांनी तात्काळ लोकांची मीटिंग घेऊन हे प्रश्न सोडवा आणि त्याचा आपण बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद। दरम्यान याच वेळी इंगोले यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील तीव्र पाणी टंचाईचाही प्रश्न उपस्थित केला। अनेक दिवसांपासून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा मिळत नसताना प्रशासन आणि संबंधित अधिकारी केवळ बैठका व आश्वासनांपुरते मर्यादित असल्याची टीका त्यांनी केली। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आता तरी जागे होऊन पाणी पुरवठा आणि पेस्ट कंट्रोल या दोन्ही समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी महासभेत केली आहे।